1 किलो साबुदाणा कुठल्याही डब्याने भांड्याने मोजून घ्या, म्हणजे त्याच भांड्याने मोजून आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। आता हा 1 किलो साबुदाणा एक कुकरच्या डब्याने मी मोजून घेतलेला आहे। अगदी हलक्या हाताने सकाळच्या वेळेला हा साबुदाणा आपल्याला धुवून भिजत घालायचा आहे। हलक्या हाताने साबुदाणा धुवून घेतला, त्यानंतर यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायचं नाही। गार पाणीच मी इथे घातलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं। आता झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 7 ते 8 तास आणि जास्तीत जास्त 10 ते 12 तास हा साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा। साबुदाणा इथे मी सकाळी 9 वाजता भिजत घातलेला होता, आता रात्रीचे 10 वाजलेले आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा भिजून अगदी छान फुललेला आहे, भांडं भरून तयार झालेलं आहे। एक एक दाणा व्यवस्थित मोकळा आणि छान सुटसुटीत झालेला आहे। आता हा भिजलेला साबुदाणा आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। ही कृती आता आपल्याला रात्रीच्या वेळेला करायची आहे। गरम पाणी घातल्यामुळे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला जातो, छान मऊ भिजला जातो आणि त्यामुळे चकली मस्त अशी खुसखुशीत आणि चौपट फुलते, हलकी फुलकी बनून तयार होते। आता ज्या भांड्याने तुम्ही साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच भांड्याने मोजून 1.5 भांडं एवढं पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। साबुदाण्याच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, किंवा सकाळी तुम्ही साबुदाणा कसा भिजवून घेतलेला आहे तो कितपत भिजलेला आहे त्यानुसार सुद्धा इथे एखादा वाटी पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। आता 1.5 भांडं पाणी इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे, पाण्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि आता याच स्टेजला यामध्ये मी मीठ घालते आहे। तर 1 किलो साबुदाण्याच्या चकलीसाठी इथे 30 ते 35 ग्रॅम मीठ बरोबर लागतं आपल्याला, योग्य प्रमाण आहे, कारण वाळवणीचा पदार्थ आहे, यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाही। आणि आता हे मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। गॅस मी इथे बंद करून घेते आहे। आता पाणी गरम झालेलं आहे आणि आता जो साबुदाणा भिजवून घेतलेला होता तो एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेला आहे आणि रात्रीच्या वेळेला हे उकळतं गरम पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे। हे बघा, तर जर तुम्हाला अंदाजे घालायचं असेल तर साबुदाण्याच्या वर किंचित असं पाणी राहील इतपत आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे। साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये कव्हर झाला पाहिजे इतपत गरम पाणी आपल्याला इथे घालायचं आहे। आता व्यवस्थित हा साबुदाणा पाण्यामध्ये असा हलवून घ्यायचा, कारण मीठ घातलेलं आहे ते मीठ व्यवस्थित प्रत्येक दाण्याला लागलं पाहिजे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा असाच आपल्याला या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, तुम्ही बघू शकता साबुदाणा छान गरम पाण्यामध्ये इथे भिजलेला आहे आणि आता हा साबुदाणा सुद्धा आपल्याला इथे फोडून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता गरम पाण्यामध्ये भिजवल्यानंतर सुद्धा हा साबुदाणा असा खूप जास्त घट्ट गोळा झालेला नाही, छान मोकळा आहे आणि असाच छान आपल्याला मोकळा आणि साबुदाण्यामध्ये असा ओलावा राहील इतका ओलसर साबुदाणा आपल्याला इथे हवा आहे। यामुळेच आपली चकली अगदी खुसखुशीत तयार होते आणि अगदी मस्त चौपट फुलते। आता 1 किलो साबुदाण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतले होते। हे बटाटे मी उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि उकडून घेतलेले बटाटे आपल्याला बारीक खिसणीवरून खिसून घ्यायचे आहे। पुरणाच्या चाळणीवरून जरी तुम्ही काढून घेतले तरी चालतील, खिसणीवर सुद्धा खूप छान खिसले जातात। गाठ गुठळी अजिबात राहायला नको, बटाट्याची गाठ गुठळी राहिली तर मग चकली तयार करताना थोडे प्रॉब्लेम येतात। इथे अर्धा किलो बटाटे हे 1 किलो साबुदाण्यासाठी अगदी अचूक योग्य प्रमाण आहे। मात्र तुम्हाला आवडतो म्हणून एखादा बटाटा जास्त वापरू शकता, म्हणजे 600 ते 650 ग्रॅम बटाटा तुम्ही इथे घेतला तरी चालेल। मात्र साबुदाण्याच्या चकलीमध्ये बटाटा खूप जास्त झाला तर चकली तळल्यावर लाल होते। आता इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून असा ठेचा तयार करून घेतलेला आहे। हिरवी मिरची घातल्यामुळे चकलीला मस्त रंग येतो, पांढरी शुभ्र चकली तयार होते। जर तुम्ही इथे लाल तिखट वापरलं तर चकलीला खूप जास्त भडक असा रंग येतो, म्हणून मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि बटाटा घातला म्हणून अर्धा चमचा सेंधव मीठ मी इथे वाढवून घेतलेलं आहे। साबुदाण्यासाठी लागेल तेवढं मीठ आपण सुरुवातीलाच यामध्ये घातलेलं होतं। आता हे मिश्रण व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही बघू शकता किती असं सैलसर आहे, असं हे सैलसरच मिश्रण आपल्याला हवं आहे, कारण हे आपण वाफवून घेणार आहोत। वाफवल्यानंतर हे मिश्रण थोडंसं असं घट्ट होतं। आता इथे एक मोठं जाड बुळाचं भांडं मी घेतलेलं आहे, भांड्याला अगदी किंचित तेल लावून भांडं ग्रीस करून घेतलेलं आहे, म्हणजे हे मिश्रण भांड्यापासून व्यवस्थित सुटलं जावं, खूप जास्त चिटकू नये म्हणून। आता हे सर्व मिश्रण भांड्यामध्ये काढून घेतलं, हे भांडं आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे।
1 किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे असं मिळून 1.5 किलो जवळजवळ हे सर्व मिश्रण आहे. एवढं मिश्रण शिजवण्यासाठी मला 30 ते 35 मिनिटाचा वेळ लागला होता. गॅसची फ्लेम जी आहे ती शेवटपर्यंत आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. गॅसची फ्लेम कुठेही जर तुम्ही फुल केली आणि हातचं हे मिश्रण सोडून दिलं तर मिश्रण खाली तळाशी करपू शकतं. त्यामुळे चकलीचा रंग आणि चव खराब होऊ शकते. आता हे मिश्रण छान वाफवत मला इथे बरोबर 30 मिनिटं झालेले आहे. हे मिश्रण तुम्ही इथे बघू शकता किती घट्ट झालेलं आहे, रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे. यामध्ये असा हा चमचा जर टोचून पाहिला तर चमचा अगदी सरळ उभा राहतो, तो पडत नाही. म्हणजे मिश्रण अगदी परफेक्ट इथे शिजलेलं आहे. मिश्रणावर अगदी आपल्या गव्हाच्या चिकाला जशी चकाकी येते, जसा गव्हाचा चीक अगदी ट्रान्सपरंट होतो, तसं हे मिश्रण झालेलं आहे. हे एक स्टेप जास्त केल्यामुळेच आपली जी चकली आहे ती अगदी तिप्पट चौपट फुलते, हलकी फुलकी बनून तयार होते. तर आता हे मिश्रण इथे बनून तयार झालेलं आहे, शिजून तयार झालेलं आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. तुम्ही चकली किती जास्त किती कमी प्रमाणामध्ये बनवत आहात त्यानुसार इथे हे मिश्रण शिजवण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो. आणि आता इथे मी आलेली आहे गच्चीवर आणि या लख्ख प्रकाशामध्ये तुम्ही या मिश्रणाचा रंग बघू शकता, पूर्णपणे चेंज झालेला आहे. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण शिजलेलं आहे. इथे गच्चीवर मी एक प्लास्टिक पॉलिथिन पेपर पसरवून घेतलेला आहे आणि या पेपरवर मी या चकल्या तयार करून घेणार आहे. इथे मी साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि छान या चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. तर इथे थोड्या छोट्या आकाराच्याच मी या चकल्या तयार करणार आहे, कारण चकली तेलात गेल्यावर खूप जास्त फुलते. त्यामुळे थोड्या छोट्या आकाराच्या चकल्या मी इथे करून घेते आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान एकसारख्या गोल गरगरीत या चकल्या पडत आहे. कुठेही चकली तुटत नाही. हे मिश्रण अगदी गरम गरम असताना चकली फक्त पाडायची नाही, थोडंसं हे मिश्रण 10-15 मिनिटं गार होऊ द्यायचं आहे. मिश्रण तयार करत असताना थोडंसं ते सैलच ठेवायचं आहे. मिश्रण जर खूप जास्त घट्ट असेल तर चकली पाडताना हातावर सुद्धा खूप जोर येतो. सकाळी मी 9 वाजता चकल्या पाडून घेतलेल्या होत्या आणि आता इथे संध्याकाळचे 5:30 साधारण इथे झालेले आहे. चकलीची एक बाजू वाढलेली आहे आणि अशी ही चकली आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये या चकल्या मी इथे वाळवून घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला इथे आवाज ऐकू येत असेल, चकल्या मी गोळा करते आहे. चकल्या अगदी मस्त अशा वाळलेल्या आहे, छान कडक वाळलेल्या आहे, कुरकुरीत अशा वाळल्यावर झालेल्या आहे. आणि चकली वाळल्यावर सुद्धा चकलीचा रंग तुम्ही बघू शकता, छान पांढरा शुभ्र आहे. तळण्यासाठी तेल गॅसवर ठेवलेलं आहे. तेल थोडंसं चकली तळण्यासाठी जास्त ठेवायचं. तेल छान गरम करून घ्यायचं. चकली तेलामध्ये सोडल्यावर गॅसची फ्लेम मग तुम्ही इथे कमी करू शकता. तुम्ही पाहू शकता चकली तळल्यावर किती आकाराने मोठी झालेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र बनून तयार झालेली आहे. साबुदाणा बटाट्याची चकली तयार करण्यासाठी 1 फुलपात्रभर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 250 ग्रॅम इथे हा साबुदाणा आहे. आता रात्रीच्या वेळेला हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. सर्वात आधी 1 पाण्याने अगदी हलक्या हाताने चोळून हा साबुदाणा धुवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये हा साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवलेलं आहे. रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. साधारण 7 ते 8 तास व्यवस्थित मऊ असा हा साबुदाणा भिजला गेला पाहिजे. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान दुप्पट झालेला आहे. दाणा अगदी मऊ भिजलेला आहे. आणि आता हा भिजलेला साबुदाणा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. एक एक दाणा छान मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. तर यामध्ये उकळतं कळकळीत गरम पाणी न घालताना सुद्धा ही चकली छान हलकी फुलकी आणि दुप्पट तिप्पट फुलणारी बनून तयार होते. आता या चकलीसाठी आपल्याला बटाटे लागणार आहे. इथे 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून मी घेतलेले आहे. हे बटाटे आपल्याला अगदी बारीक खिसणीवरून खिसून घ्यायचे आहे. आता या खिसणीवरून हे बटाटे इथे मी खिसून घेते आहे. पाव किलो मी साबुदाणा घेतलेला आहे, त्यासाठी साधारण 125 ग्रॅम मी बटाटे घेतलेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी जाड बुडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. ज्या वाटीने कपाने तुम्ही साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने अर्ध भांड एवढं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता इथे या फुलपात्राने मोजून मी 1 फुलपात्र साबुदाणा घेतला होता. त्यासाठी अर्ध फुलपात्र पाणी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता यावर मी झाकण ठेवून देते आहे. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणामध्ये चकली तयार करायची असेल, अर्धा किलो 1 किलो अशा प्रमाणामध्ये, तर तुम्ही साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्या, म्हणजे त्याच अंदाजाने तुम्हाला पाणी घेता येईल. साबुदाण्याच्या निम्मे आपल्याला पाणी घ्यायचं आहे.
पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं. उपवासामध्ये तुम्हाला जिरं चालत असेल तर जिरं घालायचं आहे. साधारण पाव चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे. त्यानंतर मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा सेंधव मीठ घातलेला आहे, उपवासाचा पदार्थ आहे म्हणून. आणि आता लगेचच यामध्ये हा मोकळा करून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. आपण इथे पिवळं तिखट वापरलेलं आहे. थोडंसं हलकं फिकट रंगाचं तिखट मी इथे घेतलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा रंग चेंज झालेला आहे. त्यामुळे तळत असताना या चकलीचा हलकाच रंग थोडासा पिवळसर किंवा थोडासा लालसर येतो. जर तुम्ही इथे हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तर चकली अगदी छान पांढरी शुभ्र बनून तयार होते. त्यामुळे तुम्ही इथे हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता, म्हणजे चकली छान पांढरी शुभ्र दिसेल. आता या गरम पाण्यामध्ये साबुदाणा छान हलवून घेतला. झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि साधारण अगदी मंद आचेवर अर्धा ते 1 मिनिट साबुदाण्याला छान वाफ काढून घ्यायची आहे. हा साबुदाणा जोपर्यंत छान काचासारखा पारदर्शक होत नाही तोपर्यंत हा साबुदाणा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. साबुदाण्याच्या क्वालिटीवर सुद्धा इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. जर तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही इथे वरून थोडं 1-1, 2-2 चमचा अंदाजाने पाणी वरून घालू शकता आणि साबुदाणा अगदी पारदर्शक होईपर्यंत सर्वात आधी इथे शिजवून घ्यायचा आहे. चकलीसाठी साबुदाणा घेत असताना तो छान नवीन आणि उत्तम दर्जाचा घ्या, म्हणजे वर्षभरासाठी तयार केली जाणारी ही रेसिपी तुमची चुकणार नाही. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता साबुदाण्याचा पूर्ण रंग जो आहे तो चेंज झालेला आहे. मस्त असा हा साबुदाणा पारदर्शक झालेला आहे. छान त्यावर चकाकी आलेली आहे. अगदी जवळून तुम्हाला इथे दाखवते आहे. हे बघा, इतका हा साबुदाणा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. तर हा एवढा साबुदाणा शिजवून घेण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटाचा वेळ मला लागलेला आहे. जर तुमची चकली जास्त प्रमाणामध्ये असेल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो. आणि आता हा साबुदाणा पूर्णपणे पारदर्शक झाला, रंग चेंज झालेला आहे, तेव्हा यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला बटाटा सर्वात शेवटी घालायचा आहे. आता हा बटाटा व्यवस्थित साबुदाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा. साबुदाण्याचं हे मिश्रण जर खूप जास्त घट्ट राहिलं तर चकली पाडत असताना हातावर खूप जोर येतो, हातही दुखायला लागतात आणि जी चकली तयार होते ती खूप अशी कडक आणि कुरकुरीत तयार होते. हवी तशी छान हलकी फुलकी आणि खुसखुशीत तयार होत नाही. म्हणून हे मिश्रण थोडंसं आपल्याला सैलसरच तयार करायचं आहे. आता बटाटा व्यवस्थित साबुदाण्यात मिक्स करून घेतला. पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, इथे आता एक वाफ आलेली आहे आणि इथे मी गॅस सुद्धा बंद केलेला आहे. हे मिश्रण अगदी परफेक्ट इथे बनवून तयार झालेलं आहे. हे मिश्रण अगदी कळकळीत गरम असताना लगेचच चकल्या पाडायला घ्यायचं नाही. थोडंसं मिश्रणातली वाफ जाऊ द्यायची आणि मग ह्या मिश्रणाच्या तुम्ही चकल्या पाडायला घ्या, म्हणजे त्या अगदी सरसरीत पडल्या जातात, तुटत नाही. तर इथे मी हा साचा घेतलेला आहे. चकलीची जी प्लेट आहे ती बसवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे. तर छान दाबून असं हे मिश्रण भरायचं. आणि आता हा साचा मी बंद करते आहे आणि थोडंसं यातलं हे जे मिश्रण आहे ते मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून यामध्ये जी काही हवा असेल ती निघून जाईल. आणि आता इथे मी गच्चीवर आलेली आहे. एक प्लास्टिक पॉलिथिन मी इथे पसरवून घेतलेली आहे आणि त्यावर अशा या चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता इथे चकली किती छान गोल गरगरीत पाडली जाते आहे. कुठेही चकली तुटत नाही. जे शेवटचे टोक आहे ते छान जोडून घ्यायचे. या चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. मस्त कळकळीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या. हे बघा, 2 दिवस इथे उन्हात चकल्या वाळवून तयार झालेल्या आहे. वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे छान कळकळीत उन्हात वाळवून घ्या, म्हणजे वर्षभर या चकल्या छान टिकतात. आता या चकल्या तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तेल छान गरम करून घ्या आणि या गरम तेलामध्ये या चकल्या तळायच्या. हे बघा, किती छान हलक्या फुलक्या तयार झालेल्या आहे आणि मस्त दुप्पट तिप्पट फुलतात या चकल्या. साबुदाणा बटाट्याची ही फ्लेवरफुल पोकळ चकली तयार करण्यासाठी इथे आपल्याला साबुदाणा लागणार आहे. 1 वाटीभर इथे हा साबुदाणा आहे. वजनी प्रमाणामध्ये 1/2 किलो एवढा हा साबुदाणा आहे.
आता सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळेला आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि भिजत घालायचा आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा असाच आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी भिजून दुप्पट झालेला आहे, मऊ भिजलेला आहे. तर आता रात्रीच्या वेळेला आपल्याला यामध्ये कळकळीत गरम असं पाणी घालायचं आहे. त्यामुळे चकली खूप मस्त अशी खुसखुशीत तयार होते. आता भिजलेला साबुदाणा सर्वात आधी मोकळा करून घ्यायचा. आता कळकळीत पाणी तर घालायचं, परंतु नक्की किती घालायचं? तर ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा घेतलेला आहे मोजून, त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी इतकं आपल्याला पाणी लागणार आहे. साबुदाणा जर जास्त पाणी शोषत असेल तर तुम्ही इथे पाणी थोडं जास्त घेतलं तरी चालेल. आता हे पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर साबुदाण्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी घालत आहात तेव्हाच मीठसुद्धा घाला. असं केल्यामुळे साबुदाण्याच्या एक एक दाण्याला हे मीठ लागतं आणि जी चकली आहे ती खूप चविष्ट तयार होते. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाणी मी गॅसवरून खाली काढून घेतलं आणि या कळकळीत गरम पाण्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा घालायचा आहे. जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला चकली तयार करायची असेल तर साबुदाणा व्यवस्थित एका भांड्याने मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने इथे पाणी घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा मी इथे असाच भिजत ठेवलेला होता. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. सकाळी झाकण काढून घेतलं आणि तुम्हाला साबुदाणा दाखवते. बघा, अगदी छान असा हा मऊ झालेला आहे. आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे गरम पाण्यामध्ये हा व्यवस्थित भिजला जातो आणि मऊ होतो. आता इथे ही खास ट्रिक तुम्हाला सांगते आहे. इथे ठेचणी घ्यायची आणि ठेचणीने शक्य होईल तेवढा हा साबुदाणा ठेचून असा मऊ करून घ्यायचा. या अशा पद्धतीने ही साबुदाणा चकली तयार केली तर ती खूप खमंग, खुसखुशीत, अगदी हलकी फुलकी आणि पोकळ बनून तयार होते. शक्य असेल तेवढा हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आहे. जणू काही तुम्ही साबुदाण्याच्या चिकाची ही चकली केली असंच तुम्हाला खाताना वाटेल. तर तुम्ही पाहू शकता इथे 5 ते 7 मिनिटं कंटिन्यू मी हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत. तर 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे खिसणीवरून खिसून घ्यायचे आहे. आता हा खिसलेला बटाटा या साबुदाण्यामध्ये मी इथे घालून घेतलेला आहे. यामध्ये आपण आधीच मीठ घातलेलं होतं, परंतु बटाटा घातलेला आहे त्यामुळे बटाट्यापुरतं मी इथे सेंधव मीठ चवीप्रमाणे ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे छोटा 1 चमचा जिरं घेतलं. 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचा ठेचा घेतलेला आहे. त्यानंतर फ्लेवरफुल चकली आपण बनवतोय त्यामुळे अर्धा इंच आल्याचा तुकडा अगदी बारीक असा मी खिसून घेतलेला आहे. त्यानंतर एका अख्ख्या लिंबूचा रस आहे तो इथे घातलेला आहे. आता घातलेलं सर्व साहित्य पुन्हा या ठेचणीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आलं आणि लिंबूमुळे ही चकली अतिशय चविष्ट तयार होते आणि मस्त अशी फ्लेवरफुल सुद्धा तयार होते. परंतु जर तुम्ही उपवासामध्ये आलं किंवा लिंबू खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता असं मस्त सैलसर आणि व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये हे बनून तयार आहे. चकली तयार करण्यासाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे. यामध्ये चकलीची प्लेट फिक्स करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे असा साचा किंवा सोऱ्या नसेल तर तुम्ही इथे पायपिंग बॅग किंवा एखादी मिठाची दुधाची पॉलिथिन सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं म्हणजे यात काही हवा असेल तर ती निघून जाते आणि चकली तयार करत असताना ती कुठेही तुटत नाही. आता मी गच्चीवर आलेली आहे आणि प्लास्टिक पॉलिथिनचा असा जो काही पेपर असतो तो मी इथे अंथरून घेतलेला आहे आणि यावर ही चकली हव्या त्या आकारामध्ये पाडून घ्यायची आहे. चकली तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात तुटलेली नाही. आता काय करायचं, सर्व चकल्या तयार करून झाल्यानंतर हे जे बाहेर थोडे टोकं आलेले आहेत हे असे जोडून घ्यायचे म्हणजे चकली छान गोल गरगरीत दिसते. चकली थोडी छोट्या आकाराचीच मी इथे तयार केलेली आहे कारण चकली तेलात गेल्यानंतर अजूनच तिप्पट चौपट फुलते. त्यामुळे छोट्या छोट्या आकारामध्ये ही चकली तयार करून घ्यायची आहे. चकली 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायची. उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे 2 वर्षापर्यंतही ही चकली खराब होत नाही. हवाबंद डब्यामध्ये ही तुम्ही स्टोअर करू शकता. आता चकली तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. हे बघा किती छान अशी मस्त पांढरी शुभ्र आणि अशी हलकी फुलकी ही चकली तयार झालेली आहे.
तर चकली बनवत असताना यामध्ये कळकळीत गरम पाणी घालायचं आहे. साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे. त्याच भांड्याने मोजून 1.5 भांडं पाणी घालायचं आहे. मीठ नक्की घालायचं आहे आणि ठेचणीने व्यवस्थित हा साबुदाणा ठेचून घ्यायचा आहे. अगदी मस्त अशी पोकळ, हलकी फुलकी, फ्लेवरफुल चकली आणि तुम्ही पाहू शकता किती आतपर्यंत पोकळ अशी ही खमंग खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. आवाजसुद्धा तुम्ही इथे चकलीचा ऐकू शकता. तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.